नमस्कार सर्वांना. आज सर्वप्रथम तुम्ही सर्वांनी माझा इथे आणि माझ्या कुटुंबाचा, आमच्या दोघींचाही इथे सत्कार केला, त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. सर्वप्रथम मी माझ्या आईवडिलांची पुण्याई म्हणून इथं आहे हे मी पहिल्यांदा व्यक्त करते. दुसरं म्हणजे माझ्यासाठी खूप गर्वाचा क्षण होता जो मला इंटरव्ह्यूमध्ये पण तिथं ज्या प्रश्नांची उत्तरं देताना माझी सुरुवातच शिवजन्मभूमी जुन्नर इथून झाली आणि त्यामुळं मला असं वाटतं तिथं माझा कॉन्फिडन्स आला. इंटरव्ह्यूला पण मी राज्यामध्ये चांगल्या इंटरव्ह्यूच्या स्कोअरमध्ये आहे. त्याबद्दल मला या जन्मभूमीचं सगळ्यात प्रथम मी शतशः नमन करते. यानंतर मी सध्या पण कृषी सेवक म्हणून जॉईन आहे नाशिकमध्ये आणि तेव्हा पण मी माझे 100% दिले जोपर्यंत मी MSc केली. जेवढे माझे नॉलेज होते शेतकऱ्यांना देण्यापर्यंत, कारण त्या सभेत पण कृषीभूषण शेतकरी होते आणि सर्वांचं पण मी मनापासून आभार मानते. आणि त्यानंतर माझी जी सहकारी आहे म्हणजे ज्युनियर रचना, आम्ही दोघींनी पण राहुरीमध्ये एकत्र अभ्यास केला आहे. तिला पण खूप खूप धन्यवाद, तिच्या कुटुंबाला पण खूप खूप धन्यवाद आणि इथं जमलेल्या सर्व ग्रामस्थांना पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. शेतकरी कुटुंबातील युवती आहात, शेतकऱ्यांसाठी भविष्यकाळात तुम्हाला काम करायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून शेतकऱ्यांना काय आश्वस्त कराल? पहिल्यांदा तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून मी हे म्हणू इच्छिते की जसं शिवरायांनी त्या काळामध्ये शेतकऱ्यांवर जुलूम होऊ नये म्हणून, तसेच महात्मा फुलेंनी त्यांच्यावर जुलूम होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या आसुडांमधून जे जे व्यक्त केले त्याच भावनेतून प्रेरित मी शेतकऱ्यांसाठी कायम माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आणि माझ्या शेवटच्या पोस्टिंगपर्यंत त्यानंतर सुद्धा कार्यरत राहील.